सर्वप्रथम येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमामध्ये थोडासा बदल झाला. मी शेवटी बोलणार होतो, पण मला दिल्लीसाठी निघायचं आहे. पुण्यावरून दिल्लीला मला फ्लाईट कार्यक्रम आहे उद्या माझा. सो मी थोडंसं लवकर बोलेल. म्हणजे जेवढा वेळ बोलणार मी चांगल्या प्रकारेच बोलेल, पण मला थोडंसं लवकर निघायचं होतं, त्यामुळे मी त्यांची वेळ घेतली. थँक्यू व्हेरी मच सर. मी पुण्याला होतो आणि पुण्याला असताना फर्स्ट इयर माझं झालं आणि फर्स्ट इयर झाल्यानंतर मला पुस्तकं खरेदी करायची होती आणि पुस्तके खरेदी करण्यासाठी मला एक 10 ते 12 हजार पर्यंतचा खर्च होता. मी कॅल्क्युलेशन केलेला आणि माझ्याकडे ते पैसे ऑब्व्हियसली नव्हते. माझा जो बॅकग्राऊंड आहे, इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, ते सगळ्या तुम्हाला माहीतच आहे. तर मी जॉब करायचा ठरवला. तिथे NDAच्या क्लासेस व्हायचे आणि त्या क्लासेसमध्ये मी ॲज अ असिस्टंट म्हणून मी तिथे लागलेलो आणि 8 तास मला तो जॉब करावा लागायचा. माझ्या रूमवरून ते काहीतरी 5-6 किलोमीटर असेल, 8 किलोमीटरपर्यंत ते अंतर असायचं. सायकलीने जायचं आणि सायकलीने परत यायचं, असा तर एकंदरीत प्रवास असायचा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी ह्या गोष्टी करत होतो. 8,000 रुपये मला त्यातून पगार मिळायचा. 16,000 रुपये माझ्याकडे जमा झाले आणि त्यातून मी पुस्तकं खरेदी केली. पण हा इन्सिडन्स याच्यामुळे थांबतोय कारण तिथे NDAची कोचिंग करण्यासाठी एक मुलगा यायचा. त्या मुलाचे वडीलही रिक्षा चालक होते आणि खूप मोठा संघर्ष त्या मुलाचाही होता. पण त्याच्या वडिलांचं एक निगेटिव्ह मला जे वाटलं की ते म्हणायचे की ते भविष्य बघतात. तर मी तिथं असिस्टंट होतो, त्यामुळे माझी त्यांची ओळख झाली आणि त्यांनाही कळलं की मीही रिक्षा चालकाचा मुलगा आहे. म्हणून ते म्हणाले की मला तुझा हात दाखव, मी तुला तुझं भविष्य सांगू शकतो. आता माझा भविष्य वगैरे ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आहे. मला असं वाटतं की भविष्य कोणी ठरवत नसतं, ते आपणच आपलं भविष्य घडवायचं असतं. तरी ती व्यक्ती मला खूप फोर्स करत होती की तुझं आपण भविष्य बघूया, हात दाखवायला काय हरकत आहे. म्हणलं चला ठीक आहे, आपल्याला तसे विश्वास नाही तर दाखवलं, त्याला एक बरं वाटेल विचारायला. तर त्याला मी माझा हात दाखवला आणि ते असं म्हणाले की मी त्याला सांगितलं की मला IAS व्हायचं आहे. तर ते म्हणाले की तुला क्लास 1 ची पोस्ट नाही मिळणार, क्लास B मिळेल, तू MPSC थ्रू होऊ शकतोस. म्हटलं आता त्यांनी मला ऍक्च्युली डिमोटिवेट केलं, पण मी अशा निगेटिव्ह लोकांकडून कमी डिमोटिवेट व्हायचं. माझं मोटिवेशन वेगळंच असायचं, त्यामुळे मी प्रवास करत राहिलो आणि आज मी क्लास 1 ऑफिसर होत आहे. IAS मला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचं जे होतं की मला क्लास 1 नाही मिळणार ते खोटं ठरलं. तर अशा वेळेस गालिबने जे म्हटलं होतं की हाथों की लकीरों पर बच जाए गालिब, नसीब तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. ह्या एक्झामिनेशनने मला एक खूप चांगली सवय लावली आहे. ती सवय जी आहे की कुठेही बोलायचं असेल, काही लिहायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर चिठ्ठ्या केल्या पाहिजे. म्हणजे सैराट सारख्या नाही, पण चिठ्ठ्या ज्या असतात त्या केल्या पाहिजे, त्याच्यावर नोट्स काढल्या पाहिजे आणि मग ते बोललं की जरा बरं पडतं. तर माझी वाटचाल अशी होती. 10वीला असताना मी ठरवलं की मला IAS व्हायचं आहे, मोठा अधिकारी व्हायचा. IAS मला नावाचा प्रकार माहित नव्हता. मी 10वीला असताना मला असं वाटायचं की जो जिल्ह्याचा कलेक्टर असतो त्याची बहुतेक निवडणूक होत असावी, कारण आपल्याकडे अवेअरनेसचा खूप मोठा अभाव आहे. त्यामुळे मला ते काही निवडणूक वगैरे, आपले गरीब लोक पडत नाही निवडणुकीमध्ये. आपण फक्त मतदान करत असतो 5 वर्षातून एकदा किंवा 2-3 वेळा. आणि वाटायचं की मोठा अधिकारी व्हायचा. जे माझ्यासोबत प्रसंग घडलेला आणि त्यातून मला मोटिवेशन मिळालं की ह्या ऑफिसरपेक्षा मला मोठा ऑफिसर व्हायचा आहे. 10वीला असताना आमचे टीचर होते, क्लास टीचर मापारी सर त्यांचं नाव. ते MPSC थ्रू एज्युकेशन ऑफिसर ते झाले होते. आज ते जालन्याला एज्युकेशन ऑफिसर आहेत. आणि मग मला पण वाटलं की सर आता मोठे अधिकारी झालेले आहेत, तर सरांना विचारलं की सर मोठा अधिकारी कसं होतात. मग सरांनी मला MPSC बद्दल बेसिक माहिती सांगितली, कशी अशी परीक्षा असते. आणि मीही त्यांना तो प्रश्न विचारला जो नेहमी विचारला जातो की सर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे झाला, मग इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी तुम्हाला पैसे मागितले का. तर सर म्हटले अरे असं काही नसतं, ते खूप चांगले मनाचे लोक असतात, ते तुमचे विचार बघतात आणि ते विचार त्यांना पटले की तुम्हाला खूप चांगले मार्क्स देतात. त्यामुळे मला पैसे वगैरे काही मागितले नाही. मग माझा कॉन्फिडन्स अजून वाढला, कारण पैसे देण्यासारखे माझ्याकडे काही नसते नव्हतेच. घेऊ शकलो असतो तर मी इंटरव्ह्यू वाल्याकडूनच पैसे घेतले असते. ती वाईट परिस्थिती होती. सो मी ठरवलं की आता आपल्याला ऑफिसर बनायचं आहे. 11वी 12वीला मला काहीतरी 76% मार्क्स होते. कॉप्या केल्या होत्या मी, आमच्याकडे कॉप्या चालायच्या. येस, सायन्स आणि मॅथ्स नावाचे सब्जेक्ट मला अजिबात आवडायचे नाही, कारण X² Y² जीवनामध्ये का करायचं ते मला कळायचं नाही. किंवा ह्या रसायनामध्ये ते टाकल्यानंतर ते तयार होतं, ते एखाद्या माझ्यासारख्या कॉमन मॅनने का करावं तेही मला कळत नव्हतं. त्यामुळे ते सब्जेक्ट अजिबात आवडायचे नाही. त्यात पुन्हा UPSC करायचं म्हटलं तर ह्युमॅनिटीज घेतलं तुरंत लवकर होतं, पण इंजिनिअरिंगचा अभ्यास करा, त्यात UPSCचा अभ्यास करा, त्यात खूप हेक्टिक होऊन जातं, ते शक्य नसतं खूप वेळा. मग आपल्याला गॅप घेऊन करावा लागतो. मग आपण 23-24 वर्षी होतो आणि माझं होतं की मला जास्त वेळ माझ्या घरचे शिकू शकणार नव्हते, त्यामुळे लवकर झालेलं बरं आपलं. त्यामुळे मग मी
मी आर्ट्स घेतलं. मला ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आवडायचे. 11वी 12वी बद्रीनारायण बालवाडी कॉलेज जालन्याला माझं कॉलेज सुरू झालं. आमचं कॉलेज माझ्या गावापासून एक 10-12 किलोमीटर होतं. माझे वडील रिक्षा चालवायचे, त्यामुळे रिक्षा चालवण्याची एक आपलीच फ्रॅटर्निटी असते. जसे IAS ऑफिसरांचा एक ग्रुप असतो तसा आमच्या रिक्षा चालकांचा एक ग्रुप असायचा. माझे वडील मला दररोज 10 रुपये द्यायचे. ते 10 रुपये 5 रुपये जाण्यासाठी, 5 रुपये येण्यासाठी. तर जे रिक्षा चालक होते ते बिचारे माझ्याबरोबर कधीच पैसे नाही घ्यायचे. त्यामुळे मला जो कॉलेजचा पॉकेट मनी आहे 10 रुपये, तो मिळून जायचा 11वी 12वी साठी. आज हल्ली 10 रुपयामध्ये काहीच होत नाही. सो असा प्रवास सुरू होता. 11वी 12वीला खूप चांगला अभ्यास केला. 11वी 12वीला गेल्यानंतर UPSC ची पॅटर्न काय असतो हे आमच्या एका शिक्षकांनी मला सांगितलं की अशी परीक्षा असते, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू आणि असं हे एक्झाम देता येते. मग माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की आपल्या मराठवाड्यामध्ये दुर्दैवानं आपण मागासलेले, दुष्काळग्रस्त आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये जगतोय आणि आपल्याकडे तसं मार्गदर्शन अवेलेबल नाहीये. सो बेस्ट की तू पुण्याला जा. मग तू 11वी 12वी 12वीचा खूप चांगला अभ्यास कर, फक्त त्याच्यावर फोकस ठेव. मला फक्त विचार की तुला IAS व्हायचंय आणि देन तुझं चांगले मार्क्स मिळाल्यानंतर पुण्याच्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे. तिथं तुला चांगली मुलं मिळतील, ज्यांचा ग्रुप असतो, त्या ग्रुप मिळेल, त्या ग्रुपमध्ये अभ्यास सुरू होईल. तिथं कोचिंग क्लासेस चांगले, मटेरियल आहे, एकदम वातावरण तिथं खूप चांगला माहोल आहे UPSCचा. सो मी ठरवलं की ओके, मला फक्त 11वी 12वीचा खूप चांगला अभ्यास करायचा आहे. खूप जास्त मी अभ्यास केला. माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा अभ्यास नसेल केला एवढा अभ्यास मी 11वी 12वीला केला. संस्कृत सारख्या विषयामध्ये मला 100 पैकी 100 मार्क्स आले. रट्टा मारला, बिनधास्त रट्टा मारला. मला इंटरव्ह्यूला UPSCला विचारलं की अन्सार आपका संस्कृत था. मैंने कहा येस सर. माझा इंटरव्ह्यू हिंदीत होता. मी 12वी पर्यंत मराठीत शिकलोय, नंतर ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये. मी UPSCची तयारी मराठीत केली, इंग्लिश पुस्तकही वाचली, मराठीत एक्झाम दिली आणि इंटरव्ह्यू हिंदीमध्ये दिला. तर असं वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये माझं झालं. सगळं ती मिक्स खिचडी होती. तर त्यांनी विचारलं की आपको संस्कृत में से 100 out of 100 मार्क्स कैसे आहे. म्हणून सर आमच्याकडे शिक्षणाचं कल्चर असं झालंय की तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर स्कोरिंग सब्जेक्ट घ्या. तुम्हाला कळो ना कळो डोळे झाका, रट्टा मारला होता. ते त्यांनी म्हणाले माझंही संस्कृत होतं आणि मीही रट्टाच मारला होता. ऑनेस्टी जी असते तुमच्या बोलण्याची ऑनेस्टी, सर प्रामाणिकपणे रट्टा मारला. मला सर सब्जेक्ट खूप आवडायचा. आय लव्ह संस्कृत, आय लव्ह हिंदी, रट्टा मारला होता, मार्क्स पाडायचे होते. सो असं झालं. 12वीला मला 91% मार्क्स आले. आर्ट्स मध्ये 91% मार्क्स सहसा मिळत नाही, मला ते मिळाले. कारण मला शिक्षक खूप चांगले मिळालेले. माझ्या घरचं वातावरण खूप वाईट होतं, पण माझं शाळेत मला खूप करमायचं, कारण घरी सगळं निगेटिव्ह असायचं. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा, चाइल्ड मॅरेज म्हणा, चाइल्ड लेबर म्हणा, जेवढे काही विचित्र गोष्टी आपल्या समाजातल्या आहेत सगळ्या आमच्या घरी आणि मी शेजारी पाजारी बघत होतो. मला अजिबात तिथं राहायचं नाही. मग शाळा मला खूप कळवायची, कारण मी खूप बडबड्या होतो. मग बोलायचो शिक्षकांशी, वर्गामध्ये शिक्षकांशी वाद घालायचो, शिक्षकांचे चांगले संबंध प्रस्थापित करायचे. त्यामुळे शिक्षकांना मी आवडीचा त्यांचा स्टुडंट होतो. त्यांनी माझ्यामध्ये स्पार्क ओळखलेला, त्यामुळे त्यांना वाटतं की हा मुलगा पुढे शिकला पाहिजे. त्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. यामध्ये माझ्या फॅमिलीचा, माझ्या मित्रांचा आणि माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. पुस्तकामध्ये मी खूप रमायचो. पुस्तकं मला खूप आवडायची. वक्तृत्व कौशल्य माझ्याकडे होते, त्यामुळे मी भाषणाच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. ते बक्षीस मला मिळायचं, त्याचा माझा उदरनिर्वाह व्हायचा. कधी कधी एवढी वाईट परिस्थिती असायची की ज्यावेळेस आमचा गणवेश असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये काय काय गोष्टी होत्या ते सांगायची गरज नाही. मला शिक्षक खूप चांगले लाभले, पण वातावरण एवढं खास नव्हतं आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. सगळं म्हणजे गुंडगिरीपासून सगळ्या प्रकारचे आमच्या शाळेमध्ये लोक असायचे. तर माझी परिस्थिती एवढी वाईट असायची कधी कधी की पावसाळा आला की स्लीपर असायची आणि ती स्लीपरचं जे चालताना मागून ते उडायचं पॅन्टीवर. तर ते उडालं की मग ते कसं तरी विचित्र वाटत. आता शेवटी आपला स्टेटस होता वर्गामध्ये, आपण टॉप असायचो, आपले सगळे शिक्षकांच्या आवडीचे आणि आपली पॅन्ट कशी म्हणल्यानंतर ते खूप वाईट वाटायचं. तर कधी कधी मग शाळा उडवावी लागायची. कधी कधी शर्ट किंवा पॅन्ट फाडलेला असेल तर मग रंगीत घालायचा. आणि आमची शाळा अशी होती की किती हुशार असला आणि त्याने जर गणवेश नाही घातला तो खूप झोडपायचे धरून. त्यामुळे मला मार खायची खूप भीती वाटायची. त्यामुळे मग 10 ते 10:30 आमचा परिपाठ व्हायचा. 10:30ला सगळे आतमध्ये जायचे, म्हणजे ते राष्ट्रगीत वगैरे होऊन. मग मी लपून असायचो आमच्या शाळेच्या कुंपणाजवळ आणि मग तिथून सगळे आतमध्ये गेल्यानंतर काळं कुत्रं नसलं की मग मी वर्गात जाऊन बसायचो. तर अशी परिस्थिती असायची. मला नॉनव्हेज खूप आवडायचं. मला नॉनव्हेज खूप आवडतं. माझ्या शरीरावरून वाटत नाही मला नॉनव्हेज आवडत असेल म्हणून. मला नॉनव्हेज आवडायचं, तर तेही मला रेअरली मिळायचं. पण आमच्या शाळेमध्ये कधी कधी खिचडीमध्ये आळ्या यायच्या, तर तेही नॉनव्हेज होऊन जायचं. अशा प्रकारची ही गमती माझ्या याच्यासोबत होत होत्या. 11वी 12वी आर्ट्स घेतलं, 91% मार्क्स. पुण्याला जायचं, IAS व्हायचं ठरवलं. पुण्याला सर्व्हिसन कॉलेजला आलो, तिथं ग्रुप मिळाला. वर्गामध्ये माझं इंग्लिश खूप विचित्र होतं, एवढं वाईट माझं इंग्लिश होतं. म्हणजे मला 12वीला 85 मार्क्स आहेत 100 पैकी. म्हणजे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स मधून मी आमच्या बारवाले कॉलेजमधून टॉपर होतो, पण माझं इंग्लिश खूप वीक होतं. तर ज्यावेळेस मी निघालो, मी जस्ट सांगतो की प्रवास कसा होता की मी 11 वाजता ट्रॅव्हल्स घेतली आणि ट्रॅव्हल्स मला सकाळी 5 वाजता पुण्यात सोडणार होती. आणि मी झोपेत उठलो, मला चष्मा लागला होता 12वीला असताना. तर मी झोपेत उठलो, चष्मा काढलेला होता आणि दुकानं लागली म्हणजे हडपसरच्या एरियातली
पुण्यातली, टू लेट टू लेट टू लेट म्हणून. मी विचार केला की टॉयलेटची स्पेलिंग मी कसं करेल. नंतर म्हटलं की चष्मा घातलेला नाही आपण, तर मी चष्मा घातला तरी टूलेटच दिसते. तर आता टूलेट असेल तर आय एकतर यांनी गंडवलाय किंवा आपलीच इंग्लिश कच्ची म्हणायची. सो एवढी वाईट माझी इंग्लिश. फर्ग्युसन कॉलेज एवढं मोठं कॉलेज, त्या कॉलेजमध्ये परदेशातून विद्यार्थी येतात, भारतातल्या सगळ्या राज्यातील विद्यार्थी येतात, इंग्लिश कॉन्व्हेंटची मुलं येतात आणि तिथं आपला जिल्हा परिषदेच्या शाळेतला मराठी मीडियम 12वी पर्यंत आता इंग्लिश घेतलेला मुलगा तिथं जातोय. तिथं सगळं वातावरण, घालायला व्यवस्थित कपडे नाही. 2 टी शर्ट होते माझ्याकडे, 2 पॅन्ट होते आणि 1 स्लीपर होती ज्यावेळेस मी पुण्याला शिक्षणासाठी गेलेलो. मग ते बघून थोडासा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स यायचा की आपण कुठे, आणि ती मुलं एवढी श्रीमंत, एवढी भारी भारी, त्यांच्याकडे मोबाईल, एवढं छान इंग्लिश बोलतात, युपीएससी मध्ये इंग्लिश खूप चांगलं असावं लागतं. मग आपलं कसं व्हायचं. वर्गात पहिला दिवस शिक्षकांनी सगळ्यांना विचारलं की तुम्ही कुठून आला आहात आणि तुम्हाला काय करायचंय. 95% लोकांची उत्तर होती की मला आयएएस व्हायचं, आयएएस व्हायचं, आयएएस व्हायचं. कारण फर्ग्युसन कॉलेजमध्ये जनरली 30 मुलं येत असतात. तर ती 350 जण होती आणि त्या आमच्या बॅचचा मी आज एकटा इथं सिलेक्ट झालेला आहे. मित्र मिळाले, माझ्या मित्रांनी मला खूप सपोर्ट केला. आमचा ग्रुप बनला. 8 सेकंड इयरला असताना मी अकॅडमीचा जॉईन केला. तिथल्या म्हणजे माझी परिस्थिती वाईट होती, पण मी कन्व्हिन्स चांगलं करू शकतो, मी बोलतो खूप चांगला असं लोक म्हणतात. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं सर अशी परिस्थिती आहे, मेरिट आहे, करायचं आहे, सेकंड इयरला आहे, सेकंड इयर पासून तयारी सुरू करायची, त्यामुळे मला क्लासमध्ये कन्सेशन द्या. 50% त्यांनी मला माझं ते ऐकून सगळी परिस्थिती बघून कन्सेशन दिलं. 35,000 रुपये मध्ये माझं ते झालं ऍडमिशन तिथे. तेही माझ्या वडिलांनी, माझ्या भावानी मला ते पैसे पुरवले आणि मग मी अभ्यास सुरू केला. वर्गामध्ये ज्यावेळेस मी जायचो म्हणजे असा पूर्ण हॉल भरलेला असायचा 150-200 जणांचा. मी खूप छोटू असायचो, त्यामुळे मागून ते पुढे येताना मी खूप छोटा वाटायचो आणि सगळे बसलेले असायचे. मग सगळेजण माझ्याकडे असे आश्चर्यचकित नजरेने बघायचे, काही जण असे खुणवायचे, काही जण असे डिवचायचे. विचित्र अशी असते ना की हा कोण आलाय, कुठला आहे, हा कधी होणार आहे का, अशी माझ्याकडे बघायची मुलं आणि मला ते खूप विचित्र वाटायचं. पण तरी होतं किंवा ठीक आहे आपल्याला करायचंय, बाकीच्यांचा आपल्याला विचार नाही करायचा आहे. तर मी फ्रंटला येऊन बसायचो, मी शिक्षकांशी प्रश्न उत्तर करायचो, विचारायचो, लिहायचो. मी कधी कधी उत्तर लिहिलेली असायची, वर्गामध्ये वाचून दाखवायचं, तर मुलं मला हसायचे माझ्या उत्तरावर. आमच्या त्या बॅच मधलाही मी एकटाच सिलेक्ट झालेलो आहे आज. तर अशी परिस्थिती होती. क्लास लावला, अभ्यास केला, 3rd इयर माझं सुरू झालं. कॉलेजला मी खूप कमी जायचो, कारण बीए साठी खरं म्हणजे जाण्याची गरज नसते आणि फर्ग्युसन कॉलेजला जो क्राऊड येतो विद्यार्थ्यांचा, त्याला खरं म्हणजे शिक्षणाची गरज, शिकवण्याची गरज नसते असं बऱ्याचदा बोललं जातं. कारण ते विद्यार्थी स्वतःच एवढे हुशार असतात, एवढे अभ्यासू असतात की त्यांना नाही जर शिकवलं तरी ते डिस्टिंक्शन मिळवतात. त्यामुळे मी जास्त कॉलेजला जायचो नाही, रेअरलीच मी कॉलेजला जायचो. मग माझा फुल टाइम अभ्यास सुरू झाला. सेकंड इयरला असताना मी 9-10 तास अभ्यास करायचो. 3rd इयरला मी फायनल इयरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मी 14-15 तासापर्यंत अभ्यास खेचायचो, कारण कॉलेजला मी जायचो नाही. कॉलेजचा अभ्यास मी विशेषही केला नाही, तरी मला डिस्टिंक्शन बीए साठी मिळालं इंग्लिश मीडियम मधून. तर असं हे सगळ्या गोष्टी झाल्या. जून 2015 मध्ये माझ्याकडे डिग्री आली, मी पास झालो. ऑगस्टला मी युपीएससीची प्रिलिम दिली. ती प्रिलिम मी क्लिअर झालो. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये माझ्या मित्राने मला फोन करून कळवलं. ऍक्च्युली मी त्यावेळेस आमची हाऊसिंग सोसायटी होती आणि ती खूप सुंदर होती. आमची हाऊसिंग सोसायटी, गार्डन वगैरे असायचं आणि संध्याकाळी ती अजून जास्त सुंदर दिसायची. त्यामुळे आम्ही असं एक फेरफटका मारायला निघालो आणि तिथे माझ्या मित्राचा फोन आला की अन्सार कॉंग्रॅच्युलेशन, तू पास झालायस म्हणून प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. मी खूप खुश झालो, कारण माझा खूप संघर्ष सुरू होता. पैसे नसायचे माझ्याकडे, इमोशनल सपोर्ट नव्हता. 4 वर्षामध्ये मी फक्त 2दाच ईदसाठी आमच्या घरी गेलो होतो, त्यामुळे इमोशनल बॅकिंग मला कमी पडत होतं. आईच्या सोबत मी खूप कमी राहत होतो, आईची कॉन्टॅक्ट पण जास्त व्हायचा नाही, आमचं बोलून व्हायचं नाही. फायनान्शियल सपोर्ट नव्हता. भाऊ माझा मामाकडे काम करायचा, त्याच्या जे 5,000 सॅलरी मिळायची तो मला तो पाठवून द्यायचा. त्यामुळे असं सगळं वाईट 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 होत असताना 12वी पासून सक्सेस ऍज सच मला काही मिळत नव्हतं आणि ते सक्सेस मला मिळालं. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मी क्लिअर झालो. 4.5-5 लाख जण भारतातून त्या एक्झामिनेशनला बसली होती, त्यातले फक्त 15,000 जण भारतातून सिलेक्ट झाले आणि त्यात मी फर्स्ट अटेम्प्टला 21व्या वर्षी प्रिलिम क्लिअर झालो होतो आणि खूप आनंद मला झाला होता. 100 दिवस माझ्याकडे उरले. 100 दिवस मला खूप अभ्यास करायचा होता, कारण मी नवखा होतो खूप. म्हणजे आज इथे जे माझ्यापेक्षा जास्त संघर्ष ह्या लोकांचा आहे, कारण 3-4 अटेम्प्ट देणं जोक नाही ह्या एक्झामिनेशन मधला. एक पुस्तक 10 वेळेस कसं वाचू शकतो आपण म्हणजे, आणि अशी 60-65 पुस्तकं ते हे लोकांनी केलंय. आणि ते अशी म्हणजे अशी वेगवेगळी जी 4थ्या-5व्या अटेम्प्टला मुलं बसत होती एक्झामिनेशनला, मेन्ससाठी लिहिण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह असायचं, खूप लिहावं लागायचं. त्यात माझी कॉम्पिटिशन होती आणि त्यात मला भीती वाटत होती की मी पहिल्यांदा लिहितोय, मग माझ्या त्रुटी होतील, सगळ्या गोष्टी. 100 दिवस होते, 100 दिवसाचा टाइम टेबल बनवला, खूप लिखाण केलं, खूप वाचन केलं. एवढं की कधी कधी मी स्टडी टेबल होता, मी बसायचो पाठीला उशी लावायचो आणि बसायचो अभ्यासाला आणि अभ्यास करायचो आणि अचानक माझे डोळे लागायचे, बसल्या बसल्या झोपायचो. उठतो त्यावेळेस सकाळचे 4 किंवा 4:30-5 वाजलेले असायचे. एवढा म्हणजे बिकट तो संघर्ष माझ्यासोबत सुरू होता. चष्म्याचा नंबर वाढला होता, म्हणजे एक वेळ अशी होती की चष्मा काढला तरी चालायचा, फक्त वाचताना घालावा लागायचा. आज जर चष्मा काढला तर काही दिसत नाही.
एवढी वाईट परिस्थिती ती सुरू होती, खूप संघर्ष सुरू होता. त्यामध्ये मग मी डिसेंबरमध्ये एक्झाम दिली मुंबईला. खूप लिहावं लागायचं, अंगठा सुजायचा, आमच्या सगळ्यांचाच अंगठा सुजायचा, एवढं लिहावं लागायचं. 3 तासामध्ये 4000 शब्द, दुपारून 2 तास सुट्टी, पुन्हा 3 तास 4000 शब्द, असे दिवसात 6 तास लिहावं लागायचं, 8000 शब्द. खूप तो संघर्ष रिटर्नचाही होत होता. तरी मी जिद्द सोडली नाही. मी ठरवायचो, ज्यावेळेस पेपर माझ्यासमोर यायचा, 20 क्वेश्चन असायचे, मी ठरवायचो की आन्सर डू ऑर डायची सिच्युएशन आहे. हे युद्ध सुरू आहे, युद्ध 3 तास चालणार आहे, 20 शत्रू आहे. काही झालं म्हणजे शत्रू कसा असला माहित नसला, म्हणजे प्रश्न कळत नसला तरी किंवा येत नसला तरी 20च्या 20 संपवायचे. आणि मी तसंच केलं. म्हणजे ओव्हरऑल 1750 मार्काची एक्झाम होती, त्यातले फक्त 12.5 मार्काचं मला सोडवायचं राहून गेलं. म्हणजे एवढा मी पेपर तो पूर्ण अटेंड केला होता. खूप छान प्रकारे मी ती एक्झाम दिली. मेन्स चा रिझल्ट लागायचा होता, तो 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी लागला. मला तो गिफ्ट मिळाला होता शिवजयंतीचा, असं म्हणता येईल. आणि त्याच्या आधी दुर्दैव असं माझं की माझं आयुष्याचं असं आहे की अन्सार शेख जेव्हा एका प्रॉब्लेम मधून निघतो तेव्हा दुसरा प्रॉब्लेम त्याच्या दारावर आलेला असतो. त्यामुळे मेन्स देऊन आलो, रिझल्ट लागणार होता. त्याच्या आधीच माझे जिजू, त्यांचं वय 28-29 वर्ष, माझी दिदी 26 वर्षाची, तिचे 7 वर्षाचा 2.5 वर्षाचा मुलगा अल्कोहॉलिक होते, खूप जास्त दारू प्यायचे, क्रिटिकल झाले. 9 फेब्रुवारीला त्याची डेथ झाली. खूप वाईट परिस्थिती, संकट आमच्या घरावर बसवलं. कारण करता मी एकटाच अभ्यास करत होतो, वडील रिक्षा चालवत होते, भाऊ घेऊ कमवायला सगळे पेमेंट तर मलाच यायचं, त्यामुळे सेव्हिंग असतं आमचं काही नव्हतं. मग दिदीचं कसं होणार, त्याच्या मुलांचं काय होणार, खूप मोठं संकट आमच्यावर कोसळलं. आणि मग 3-4 दिवस माझे तिकडेच गेले. माझ्या दिदीने मला कॉन्फिडन्स दिला की तू ही एक्झाम क्लिअर होणार आहे, तुला इंटरव्ह्यू साठी तयारी करायची आहे, त्यामुळे तू पुण्याला जा, इथं राशी तर तुझा अभ्यास होणार नाही. म्हणून तिचं ऐकून मी पुण्याला आलो. 19 फेब्रुवारीला मला त्याच मित्राचा फोन आला की अन्सार कॉंग्रॅच्युलेशन्स, तू पास झालायस. 19 फेब्रुवारीला रिझल्ट आला. 15,000 जण जी एक्झाम दिली होती भारतातून, त्यापैकी फक्त 2,800 जण इंटरव्ह्यू साठी बोलावले गेले होते. त्यात माझा नंबर होता. खूप आनंदी होतो. सेलिब्रेशन केलं होतं. 3 दिवस त्यात गेले. त्या ट्रॉमामधून बाहेर पडलो घरच्याच्या. आणि पुन्हा मग इंटरव्ह्यू साठी मी 40 दिवस दिल्लीला जायचं ठरवलं, कारण माझं हिंदी मीडियम होतं इंटरव्ह्यू साठी. तिथं थोडंसं चांगलं वातावरण लागतं. 10-11 मॉक इंटरव्ह्यूज मी दिले. प्रत्येक मॉक इंटरव्ह्यू जायचं त्यावेळेस माझ्यापेक्षा खूप मोठी वयाची मुलं असायची, 29-30-31 वर्ष वयाची, मी 21 वर्षाचा, खूप छोटा वाटायचा. त्यामुळे थोडंसं कुत्सित नजरेने माझ्याकडे बघितलं, काही जण माझ्याकडे बघून हसायचे. तरी मी त्याचा निगेटिव्ह इफेक्ट स्वतःला होऊ द्यायचा नाही. मी म्हणायचं की ठीक आहे, हा आपल्याला त्रास देतोय ना, किंवा हा आपल्याला इन्फिरियर समजतोय ना, तर आपण आपल्याला प्रूव्ह करून दाखवू की मी कोण आहे. म्हणजे रिझल्ट लागला तर त्याला कळेल आपल्याला. त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. तो इंटरव्ह्यू झाला. माझा इंटरव्ह्यू 7 एप्रिलला माझा होता. पी.के. जोशी यांचं पॅनल होतं. मला 7 एप्रिल 3:30 वाजले होते. माझे डोळ्यातून अचानक पाणी निघायला लागलं. मला माहित नाही का, मी ड्रॉप वगैरे टाकलेला, म्हणजे मी डोळ्यात तेल टाकून नाही पण ड्रॉप टाकून अभ्यास केला होता. तर माझे डोळे लाल व्हायचे बऱ्याचदा, आताही बऱ्याच गोष्टी असतील. तर ड्रॉप वगैरे टाकला तरी माझ्या डोळ्यातून पाणीच निघत होतं. म्हणजे मला कळेना काय झालं. मी बसलो आणि तो पिऊन आला आणि ते म्हणला की, मी सेकंड होतो जाणार, माझ्या आधी मुलगा गेला होता, तोही सिलेक्ट झाला यावर्षी. मला की अन्सार शेख अब आपका नंबर आहे. हा असं म्हणतो की एखाद्या कोकणाला का आपल्याला घेऊन चाललंय, काहीतरी हॅपनेस आहे ना, म्हणजे थोडा छोटा मुलगा बसलाय. अशा प्रकारे त्यांनी बोलवलं. मी गेलो. माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. 28-29 मिनिटं इंटरव्ह्यू चालला. देव माणसं माझा इंटरव्ह्यू घेत होती. 65च्या वयामध्ये जी लोक होती. खूप चांगला इंटरव्ह्यू झाला. हिंदीमध्ये होता. गमती जमती गप्पा सुरू झाल्या. आणि माझ्या इंटरव्ह्यू मधले 2-3 गोष्टी खूप गाजले, जे मी सांगितले, तुम्ही ऐकले असतील, की मुस्लिम युवकांचं काय रेडिकलायझेशन वाढतंय. त्याची कारण देताना वहाबिझमचा उल्लेख केला. वहाबिझम काय असतं त्याचा उल्लेख करताना शिया सुन्नीचा उल्लेख करा. आणि शिया सुन्नी बद्दल विचारताना सहज विचारलं की तू शिया आहे का सुन्नी आहे. त्यावेळेस इन्स्टंटली तोंडातनं बाहेर पडलं, सर मी इंडियन मुस्लिम आहे. जातो तिथलं प्रेशर, तिथलं सगळं वातावरण, तिथलं सिक्युरिटी गार्ड बंदूक घेऊन असतात आणि सगळं भयानक वातावरण असतं. आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस असतो तो. त्या दिवशी अशी उत्तर निघत नाही जनरली. पण आपण जर ते जगलो असेल, आपण जर जगलो असेल तर साहजिक ते उत्तर आपल्या तोंडातून बाहेर पडत असतात. ते उत्तर त्यांना खूप खूप आवडलं, कारण अनएक्सपेक्टेड होतं. जर 28-29 वर्षाला एका मुलाला विचारलं असतं तर त्यांनी ते सांगतात तरी सर मी शिया आहे किंवा मी सुन्नी आहे. पण माझ्याकडून त्यांना ते उत्तर ऍक्च्युअली अनएक्सपेक्टेड होतं. खूप ते शॉक झाले, खूप आनंदित झाले. आणि त्याच्यानंतर मग मला विचारलं की अन्सार, ते संस्कृतवाला तुम्हाला सांगितलं 100 पैकी 100 का आले. मग त्यांनी मला विचारलं की अन्सार टू गो, सरांचं संस्कृतच होतं, की ती क्रियापद आहे त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात. मग मला ते माहित होतं की बुद्धम शरणम गच्छामि. म्हणलं सर गच्छ. मग म्हणे त्याचे टेन्स सांग मला, पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर. तुम्ही म्हणालो सर मैंने रट्टा मारा था तो मुझे याद नहीं है. हसले ते. आणि मग म्हणे पण म्हटलं सर मला गच्छामी काय असतं ते माहिती आहे.